मंडळी, उत्स्फूर्त अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला जमलेत काही विद्यार्थी. बघूया त्यांची ही उत्स्फूर्तता प्रहसनात काय रंग भरती येते हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पादर गेला वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. सरली 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 काय करूया? हाय 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 हाय. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ नमस्ते, एक साथ पाय पडेंगे पाया पर. अरे नको 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 नको, अरे नका रे करू हे, पाया वगैरे पडू नका पडू. चला चला या. काय काय आहे? चला 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 चला, आपण आता मज्जा करूया. एकदम मस्त मज्जा. उभे कशाला तुम्ही? बसा. तुमचा काय शाळेचा आहे तास नाही हा अभ्यासाचा. बसून घ्या. अरे फ्री बसा, एकदम घरी कसे असता तसे आरामात बसा, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला मज्जा करूया. मजा मजा करूया, मजा करूया, मजा करूया, मजा. काय करतोय? गुरुजी मी लोलतोय, मला लोलायला जाम मजा येते. लोल्या उठ उठ उठ, नीट बस तिकडे. सॉरी सॉरी. आणि इथे बघ, इथे बघ. मजा म्हणजे काय नाही. कोण आहेस तू? गुरुजी माझं नाव अरुण कदम, मला प्रेमाने ए अरण्या असं बोलतात. तसं नाही रे, मग? तू शाळेत आहेस? हो विद्यार्थी आहेस तू? हो, 7वीत आहे मी. खरंच? हा. शाळा काय तुला पुढे ढकलायला विसरली की काय? शाळा त्याला पुढे नाही मागे ढकलते. म्हणजे सर गेल्या वर्षी तो 8वीत होता. आदल्या वर्षी तो 9वीत होता. असं मागे ढकलत ढकलत त्याला शाळेच्या बाहेरच काढणार आहे. बस बस, हसू नका. तूच काय टाळ्या देतोय? तुझ्याबद्दलच बोलतायत ना. तू तरी हा लहान मुलगा आहे. हा हा लहान मुलगा आहे. ठीक आहे, हा लहान मुलगा आहे तर मी नाटू नाटूचा म्युझिक डिरेक्टर. चला आता आपण तुमचं नाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू करूया. एक तर मला सर बीर म्हणू नका, मला दादा म्हणा. मी वाटतोय का सर? नाही ना, दादा म्हणा मला. बोल. नाट्यपशी शिबी म्हणजे काय सर? दादा. अरे नका, नाट्यपशी शिबी नाही ग, नाट्य प्रशिक्षण शिबिर. सोड, नाट्य प्रशिक्षण म्हणजे मी आता नाटकाची ओळख करून देणार आहे तुम्हाला. हा. मला सांगा, कोणी कोणी या आधी नाटक केलंय? सगळ्यांनी नाही केलंय नाटक. मग मध्ये पॉज का घेतला तुम्ही? सलग बोला ना. आम्ही नाही केलंय नाटक, काही हरकत नाही. हेच आपण शिकणार आहोत. आपण पॉज कुठे घ्यायचे, फ्लो कसा ठेवायचा, वाक्य बोलायची कशी, हेच शिकणार आहोत. हा? तर आणि आपण ते कसं छोट्या छोट्या गेम्स मधनं शिकणार आहोत. गेम असेल तर मग माझ्यावर राज्य. गेम म्हणजे असं काय लपाछुपी, कबड्डी किंवा लपंडाव असं काही खेळणार नाही होत आपण. मग आपण थिएटर गेम्स, नाटकाच्या संबंधित गेम्स खेळणार आहोत आपण, ज्याने आपल्याला स्टेजवर कसं उभं राहायचं, अच्छा. कसं चालायचं, हावभाव कसे द्यायचे, ह्याचं आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे. तर पहिला गेम असा आहे आपला, गोष्ट पुढे सरकवा. काय करायचं आपल्याला? गोष्ट असते बघा. हा, मी एक ओळ म्हणणार, त्या ओळीनंतर तुम्ही पुढची ओळ त्याला जॉईन करायची. मग त्या पुढच्यानी, मग त्याच्या पुढच्यानी, मग त्याच्या पुढच्यानी, मग त्याच्या पुढच्यानी, असं ती गोष्ट पुढे 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 नेत राहायची. हा, संपवायची नाही. कळलंय? आलंय लक्षात? एकानंतर एकाने पुढचं बोलायचं. हा, एक्झॅक्टली. तुझं नाव काय? निखिल. निखिल. हा, तर मी सुरुवात करून देऊ तुम्हाला. तर सुरुवात बघा. एक बाळू नावाचा मुलगा आहे. हा, तो खूप हुशार आहे. हा, आणि त्याचा नेहमी क्लासमध्ये पहिला नंबर येतो. आता पुढे करा तुम्ही, पुढे. दादा दादा मी सांगू. हा. तो शाळेत पहिला येतो ना, म्हणून त्याचे बाबा त्याला चॉकलेट देतात. चॉकलेट खाऊन त्याचे दात किडतात म्हणून तो झोपायच्या आधी ब्रश करायचा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पुढे. हा हा.
बाळू नियमितपणे व्यायाम करायचा म्हणजे त्याचं आरोग्य चांगले राहील. क्या बात आहे पुढे हा बोल दादा, बोल बोल बाळूच्या घराशेजारी मैदान होते हा. तिथे तो रोज खेळायला जायचा. वा वा हा बोल अरुण बोल हा एके दिवशी बाळूने मॅच जिंकली. क्या बात आहे हा मग ती ट्रॉफी घेऊन तो असा रस्त्याने चालत होता. व्हेरी नाईस समोरून असा एक ट्रक आला. हा. त्या ट्रकवाल्याला बाळू म्हणाला, हे बघ मी काय गिफ्ट आणलंय. ट्रकवाल्यानी टाळ्या वाजवल्या, बाळूला उडवलं, बाळू मेला. बाळू मेला हो काय झालंय, बाळूने अशी ट्रॉफी दाखवली ना तर त्याने स्टेअरिंग सोडली आणि टाळ्या वाजवल्या. त्याच्यामुळे स्टेअरिंग सोडले म्हणजे धडामकन उडवल्या, बाळू मेला. एक मिनिट मुळात बाळूला तुला मारायचंय काय? मी काय बोललेलो, गोष्ट पुढे न्यायची एकतर एक वाक्य बोलायचं होतं. तुम्ही 5 वाक्य बोललास आणि बाळूला मारून टाकलंस. काही होऊ शकलं असतं. ट्रकवाल्याला स्टेअरिंग त्यांनी चुकवलं आणि ट्रक जात होता म्हणून बाळू तिकडनं पळाला आणि बाळू पुढे जाऊन वाचला, असं पण झालं असतं ना. हा असं पण झालं असतं, पण मेल्यामध्ये खूप मज्जा आहे ना गुरुजी. मेल्यामध्ये काय मज्जा आहे अरुण? मरण्यात काही मज्जा नाहीये. तू काढून टाके डोक्यातनं, काढून टाके. काही नाही, बाळू मेलेला नाहीये, बाळू जिवंत आहे. ओके हा, बाळू जिवंत आहे. हो. अरे अरे यार. माणूस जिवंत आहे हे तुला आवडत नाहीये? हा म्हणजे मेल्यावर किती मज्जा येते ना. अरे काय मज्जा येते मेल्यावर? काही कोण आहेस तू? अरण्या ए, गप्रे. बाळू मेलेला नाहीये, बाळू जिवंत आहे. पुढे पुढे करा. काय शेवटचं काय होतं? हा बाळू त्या मैदानावर. हा मैदानानंतर हा बोल बोल. मैदानात तो क्रिकेट खेळत असतो आणि तो बॅटिंग करत असतो. गुड गुड गुड. बाळूला 4 बॉलमध्ये 16 रन करायचे असतात. हा पुढे आणि तो सलग 3 बॉल 6 मारतो आणि त्याची टीम जिंकते. क्या बात आहे. घे घे. मग बाळूचा सत्कार करण्यासाठी अख्खा गाव जमा होतो. व्हेरी नाईस. मग अचानक नदीला पूर येतो आणि सगळे वाहून जातात. हसतोय तू? वेडा आहेस? हा वेडा आहे का? म्हणजे मज्जा येते, मज्जा. आणि सगळे वाहून गेले. वाहून गेल्यावर कसली मजा आहे अरुण? वाहून जात आहेत माणसं, लोक मरतात. मरण्या कोण आहेस तू? कोण आहेस? अरण्या. नको मला तुझं नाव सांगूस. सॉरी. काही कोणी वाहून वगैरे जात नाहीये. गोष्ट संपवायची नाहीये अरुण, नाही. वाढवत न्यायची अरे ती. यार. गुंफली पाहिजे अशी गोष्ट. हा सॉरी. तू ना जाऊ दे. हे गोष्टीचं वगैरे जाऊ द्या. गोष्टीचं वगैरे काही नको. आपण नवीन गेम खेळूया. हो हो हो. नवीन गेमचं नाव आहे इम्प्रोव्हायझेशन. सर इम्पोजायझेशन म्हणजे काय सर? नको ना तू शब्द बोलूस. कशाला तुला शब्द बोलायचे? नाही सर, पण आम्हाला कळणार कसं ना इम्पोजायझेशन म्हणजे काय सर? सांगणार, सगळं सांगणार. काय इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय? इम्प्रोव्हायझेशन म्हणजे उत्स्फूर्त आविष्कार. म्हणजे मी एक तुम्हाला विषय देणार, तो तुम्हाला हवा तसा सादर करायचा. म्हणजे मला सांगा, निबंध लिहिता ना तुम्ही? निबंधात कसं तुम्हाला एक विषय देतात आणि तुम्ही हवं तसं लिहिता. सेम निबंधासारखं करायचंय. हा, ही गोष्ट तुमच्या मेंदूला कार्यक्षम बनवते. कळलं का? हा चला एक काम करा, सगळ्यांनी इथे बसा. हा या समोर या. ए तू थांब. तुझं नाव काय? तू इथे बस. प्रियदर्शिनी इंदलकर. काय काय काय? प्रियदर्शिनी इंदलकर. हा आपण तुला खूप मोठं नाव आहे, प्रिया म्हणूया. हा प्रिया, एक काम कर, हे तुझं स्टेज आहे. ओके. हा इथे तुला हवं ते पात्र तू करायचं. हा म्हणजे तू कुठे बघितलं असशील, काय टीव्ही मध्ये असशील, बाहेर असशील, ते पात्र तुला जे जमतं ते इथे करायचं. फक्त आम्हाला कळलं पाहिजे ते पात्र कुठलं आहे आणि ती आजूबाजूला जागा कुठली आहे, एन्व्हायरमेंट कुठलं आहे. ओके. हा आणि तुम्ही पण सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे आणि आम्हाला सांगायचं कुठलं पात्र आहे ते. हा चला करू सर. कर. भाजी, मेथीची भाजी. वा. भाजी. नाईस. ओ दादा भाजी घ्या ना. ओ. ताई भाजी घ्या ना. हा ही कोण आहे मला सांगा पटकन. भाजीवाली. एक्झॅक्टली. आणि ती भाजीवाली काय? टाळ्या वाजवा तिच्यासाठी. व्हेरी नाईस प्रिया. बघा तिने टोमॅटो चिरडले बघा पायानी.
कसे काय म्हणजे आपण लक्ष ठेवायचं. आता तिकडे टोपली होती की नाही, तिने पाय असा केला, ते बघा आता ती साफ पण करतेय. लोकांना दिसलं पाहिजे तुमच्या अभिनयातनं, जरी सामान नसलं तरी. आणि तिने आधी काय केलं, अहो तुम्ही या ना, तुम्ही भाजी घ्या ना. म्हणजे काय केलं तिने, आजूबाजूचा परिसर पण दाखवला. म्हणजे कुठला परिसर आहे, लोक फिरतायत म्हणजे मार्केट. एक्झॅक्टली, करेक्ट करेक्ट. तुझं नाव काय ग बिरा? सर माझं नाव आहे तक्षशिला अष्टबहुपाध्याय सर. तुझं नाव तुला घेता येतं आणि तुला इम्प्रोव्हायझेशन नाही बोलता येत आहे. ठीक आहे, पण आपण तुला शिला म्हणूया. हा नाही नाही सर, सगळे मला तब्बू म्हणतात सर. तब्बू. तबू. तक्षशिला मधला त आणि बहुपद्या मधला ब, TBU तब्बू. अरे जास्त हसू नको. तबू जा, आता तू ऍड कर तिला काहीतरी. सर मी हा हा टोपल्या. हा कांदे घ्या, बटाटे घ्या, घ्या टमाटो. आता नुसती भाजी विकत नाहीये, तिने एक लय दिली आहे त्याला. कांदे घ्या, बटाटे घ्या, घ्या टोमॅटो. व्हेरी नाईस. तिच्यासाठी टाळ्या वाजवा, तब्बूसाठी आपल्या. हा कांदे घ्या, बटाटे घ्या, घ्या टमाटो. कांदे हा घ्या, बस बस घ्या. बस बस बस. आता तू काहीतरी वेगळं कर. काहीतरी वेगळं कर. आता भाजीवाला नको. झाले 2 झाले. वेगळं कर. चालेल. चल चल चल. कांदे घ्या. एक मिनिट. आपण असं चालतो का आपण? हा असं चालतो का आपण? हा दोन्ही हात एक असं चालतो का? इकडे चालत जा असं नॉर्मल चालत जा. हा आता कसा चालतोयस? हा चालायचंय. चल काय परत घे. हा चला रे. हा भाजी. कांदे घ्या, बटाटे घ्या, घ्या टमाटो. कांदे बटाटे घ्या. ऐका मुलींनो इम्प्रोव्हायझेशन मध्ये वेगळं पात्र इन झालं की त्यालाही बोलायला द्या. तुम्हीच बोलू नका. हा बोल रे. सॉरी दादा. हा मावशी, हा, टोमॅटो कसे आहेत? लाल लाल आहेत. तसं नाही, कसे दिले? असे दिले. वा तब्बू, कॉमिक सेन्स चांगला आहे तुझा. टाळ्या वाजवा तब्बूसाठी. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अर्धा किलो द्या, अर्धा किलो. सर मी वेगळं करू काहीतरी. कर वेगळं कर. एकदम वेगळं कर. हे काय करतोय? घेताय का सुरी घेताय का सुरी घेताय का सुरी. सर आम्ही भाजी विकतोय ना, हा पुरी का विकतोय? सर चिटिंग आहे ना सर, नाही जमलं याला. अरे दादा असं कसं? भाजी कशी कापणार मग? सुरी नको? एक्झॅक्टली. आणि मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी असतात ना विकायला, फक्त भाजीच असते का? नाही. व्हेरी नाईस. कंटिन्यू कर. हे अरुण चल तुझा आता. सुट्टे पैसे नाहीये. गुरुजी हा मी गाडी करू. गाडी गाडी करू मी गाडी चालवणार आहे. हा गाडी चालवून मार्केटमध्ये जा आणि हा छान कर. व्हेरी नाईस सर. मेथीची भाजी. अरे अरुण अरे न्या. सर मी मेलोय. त्यांच्याशी बोला. अरे ते पण मेले आहेत ना मूर्ख माणसा. उठ आधी. काय केलंस हे सगळ्यांनी उठा रे. उठा सगळ्यांनी. काय चाललंय तुमचं? तू ना बघ, स्वतःला चेक करून घे तुझ्या मेंदूला एकदा. आणि तुम्ही रे, तुम्हाला कळत नाही गाडी येते तो एक आहेच, त्याला काय डोकंच नाहीये, पण गाडी येते तुम्ही वाचवा ना स्वतःला. नाही ना सर, एकदा गाडी निवडाल्यावर मग आम्हाला मरायला लागलं सर. पर्यायच नाही उरला सर. अरे पर्याय नाही काय उरला. आणि तू रे दुसरं काही तुला करता आलं नाही? हा गाडी घेऊन आलास, एवढं छान गाडी घेऊन आला असतास, उतरला असतास, भाजी घेतली असतीस, तिच्या हुज्जत केली असतीस पैशावरनं. ती बोलली असती आम्ही शेतकरी माणसं आहे बाबा, आमच्याकडे कशाला हुज्जत करताय, द्या पैसे. तू दिले असतेस आणि गेला असतास. एवढं साधं कर ना. पुढे इम्प्रोव्हायझेशन कंटिन्यू राहायला पाहिजे ना. उडवला सगळ्यांना. त्याच्यात काय मजाच नाही. हे कसं उडवलं मजा आली गुरुजी. तुला एकदा उडवायला पाहिजे. तू तिकडे बस. आपण वेगळा चांगला गेम खेळूया ज्याचा काही कोणी त्यात कोणी म्हणणार नाही. घाबरू नका. हा त्यात तुला चान्सच नाहीये कोणाला मारायचा. बसून घ्या. हा आता मी सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. हा गेम आहे इमॅजिनेशनचा. हा आता रुमाल
बरोबर आहे हा. हा काय आहे रुमाल. रुमाल आहे. आता रुमाल सोडून याचा आपण काय वापर करू शकतो? सोडून हे काय आहे? हे काय सांग? पहा. पावा 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 हा. हे काय आहे? टिंग. हे काय पतंग हा आता तूच ये पहिला तू ये सगळं संपवतोस ना शेवटी येऊन बघू सुरुवातीला हे कर घे सुरुवात कर बघू काय करतोस कर पटकन डिशू 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 वा 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 हास्य स्फोटक असं नाट्य शिबिर मस्त. बघूया ते हास्य रसिकांना कसं वाटलंय. सही. मजेदार परफॉर्मन्स होता. मस्त कॉन्सेप्ट होती. अरुण दादा तुमचं कॅरेक्टर ज्या प्रकारे लिहिलं होतं असं थोडं डार्क मला ते खूप आवडलं आणि तुमच्याकडून असं काहीतरी एक्सपेक्टेड नव्हतं नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी होतं आणि तुम्ही मस्त सादर केलं. शिवा तुझ्याकडे लहान मुलींची किती बेअरिंग्ज आहेत मला माहीत नाही पण तुझी लहान मुलगी प्रत्येक वेळेला वेगळी असते आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. Thank you. आजची ही हसरी लहान मुलगी पण खूप आवडली. प्रिया मस्त, बने मस्त, श्रमेश मस्त, ओंकार सुंदर, मजा आली. तुझा वैताग आणि तुझं इरिटेट होणं कायमच आम्हाला एंटरटेन करतं. आणि डिशूम करणारा नागोबा खूप आवडला. फारच युनिक होता. कन्सेप्ट सारखाच युनिक होता. मजा आली. थँक्यू गाईज.